भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील बंडखोरीच्या तयारीत आहे। काहीही करून विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार हर्षवर्धन पाटलांनी केलाय। पाटील शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हाती घेणार की अपक्ष म्हणून विमान उडवणार याची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचलेली आहे। सविस्तर पाहूयात। हर्षवर्धन पाटील बंडखोरीच्या तयारीत। विधानसभा निवडणुकीत उभं राहण्याचा निर्धार। हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार की विमान उडवणार? भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी भाजपमध्येच राहणार असल्याचं गणेशोत्सवात दावा केला होता। या गोष्टीला 2 आठवडे होत नाही तोच हर्षवर्धन पाटलांनी आपली भूमिका बदलली। कार्यकर्त्यांकडून विधानसभा निवडणुकीला उभं राहण्यासाठी प्रचंड दबाव असल्याचं हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं। पितृपक्षानंतर आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं। जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचा मी विचार करावा असं प्रचंड प्रेशर या इंदापूर तालुक्यातल्या तळागाळातल्या सगळ्याच छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। आता पितृपंधरवडा आहे, पितृपंधरवडा झाल्यानंतर याबद्दलचा योग्य तो निर्णय मला घ्यावा लागेल। निवडणूक लढणार हे हर्षवर्धन पाटलांचं फिक्स झाल्याचं स्पष्ट संकेत त्यांनी दिलेत। फक्त पाटील हातात तुतारी घेणार की अपक्ष म्हणून विमान घेणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही। पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं तर आतापासूनच हर्षवर्धन पाटलांसाठी पायघड्या घातल्या। भाजप सेना आणि त्यानंतर युतीमधली जी लोक आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेसकडे आली तर नवल वाटणार नाही। आणि पुणे जिल्ह्यातले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याही चर्चा माध्यमातून येत आहेत की त्यांचा पक्ष प्रवेश होणाऱ्या लोकांचा रेटा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्यांनी यावं। अपक्ष रिंगणात उतरवून बाहेरून पाठिंबा देण्याचा दत्ता भरणे पॅटर्न अजित पवारांनी इंदापुरातच सुरू केला होता। तोच फॉर्म्युला देवेंद्र फडणवीस हर्षवर्धन पाटलांना अपक्ष रिंगणात उतरवून राबवणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। राहुल ढवळेसह विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।